उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक। रंगशारदामध्ये आज रात्री 8 वाजता बैठक होणार। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सिंहगड रस्त्यावरच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याची मागणी। होम हवन करत उड्डाणपुलावर केलं आंदोलन। वनमंत्री गणेश नाईक करणार हॅट्रिक। ठाण्यात जनता दरबारच्या माध्यमातून हॅट्रिक। 22 ऑगस्टला गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबार। जनता दरबारच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही फोटो। भर पावसात कृषीमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर। हदगाव तालुक्यातल्या करमोळी उंचाडा भागात पाहणी। शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचं दिलं आश्वासन। मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषदेची शाळा कोसळली। शिरपूरच्या काकडमाळमधली घटना। सुदैवानं शाळेमध्ये विद्यार्थी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। जळगाव जिल्ह्यातल्या वाघोरे गावाजवळ भीषण अपघात। एसटी बस आणि खासगी टेम्पोमध्ये जोरदार धडक। अपघातात एकाचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। अकोला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। नुकसानाची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडारदरा धरणातनं 12,000 क्युसेकनं विसर्ग। भंडारदरा क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू। टप्प्याटप्प्यानं विसर्गात वाढ केली जाणार। भीमाशंकर खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस। पुण्यातील चास कमान धरण ओव्हरफ्लो। नदीकाठच्या गावांना खबरदारीच्या सूचना। कृष्णा पंचगंगेच्या संगमावरील नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली। उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।